भिवंडीच्या महापौरपदी भाजप बंडखोर नारायण चौधरींची निवड झालेली आहे। गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच भाजपला अंतर्गत संघर्षाचा मोठा फटका बसल्याचे दिसतंय। भिवंडीत भाजपनं सत्तेची जुळवाजुळव केल्याचं पाहायला मिळत होतं, पण भाजपनं आयत्या वेळी महापौर पदाचा उमेदवार बदलून स्नेहल पाटील यांना उमेदवारी दिली। महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते तब्बल 10 उमेदवार रिंगणामध्ये होते। अखेर तिरंगी लढतीमध्ये नारायण चौधरींचा विजय झाला। सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला। आज मी खूप खूप धन्यवाद करतो। मी या शहराचा महापौर झालेलो आहे। आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंटच्या विषयी काँग्रेसनी भारतीय जनता पक्षात उभी फूट पाडली आहे। भाजपचा विचारांचा त्याग करून, भाजपचा पक्षाचा त्याग करून त्यातील काही नगरसेवक हे आमच्या सेक्युलर फ्रंटमध्ये ते आले होते आणि सेक्युलर फ्रंटच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने त्यांचं नाव सुनिश्चित केलं आहे। कदाचित बंडखोरी करतील असं ज्यावेळेला लक्षात आलं, त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला की आपण असं करू नये, पार्टीच्या विरोधात केलं तर पार्टी तुमच्यावरती कारवाई करेल, आणि असं आम्ही सांगत होतो। त्यांना समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो, परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे। काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे।